लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्तानं लाखोंच्या संख्येनं साई भक्त साई नगरीमध्ये दाखल झालेत। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि साई मंदिर रात्रभर खुलंय। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्तानं राज्यभरातनं अनेक पायी पालख्या साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत। साईबाबांना गुरुस्वरूप मानून गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दरबारी भाविकांची मांदियाळी असते। साई नामाचा जयघोष करत पायी पालख्या साई नगरीमध्ये दाखल झाल्या। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे शिर्डीतनं आपल्या सोबत आहेत। हरीश, गुरुपौर्णिमा म्हणजे शिर्डीतला सर्वात मोठा उत्सव, आज काय वातावरण आहे? नक्कीच आपण बघितलं तर एक श्लोक जो आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरूंना खरं तर 3 देवांपेक्षाही श्रेष्ठ मानलेला आहे। आणि आजचा जो दिवस आहे, आजच्या दिवशी त्यांचं पूजन, त्यांचं दर्शन घेणं हे अतिशय सगळ्यांचं अतिशय भक्तीचं ते ठिकाण आहे। आणि आज साईबाबांच्या शिर्डीमध्ये देखील जे लाखो भाविक जे आहेत, जे साईबाबांना गुरु मानतात, ते शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। मी आता साईबाबा ज्यांना गुरु मानत किंवा जे गुरुचे स्थान आहे त्या गुरुस्थान जवळ आहे, जिथे निंबवृक्ष आहे। हा निंबवृक्ष देखील तेवढा पवित्र आहे। साईबाबा जेव्हा होते त्यावेळेस ते सांगायचे की हे माझ्या गुरुचं स्थान आहे आणि त्याला आज गुरुस्थान असं म्हणतात। आणि त्या ठिकाणी देखील सगळे साई भक्त मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी नतमस्तक होतात। 3 दिवस हा उत्सव जो आहे तो शिर्डीमध्ये चालणार आहे। कालपासूनच उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। त्यामुळे आज दिवसभर विविध धार्मिक आणि पारंपरिक जे कार्यक्रम आहेत ते पार पडणार आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। माझे विश्वस्त आणि शिर्डीचे ग्रामस्थ आपल्यासोबत तांबे, काय उत्साह आहे आणि साईबाबांप्रती काय आस्था तुमची आहे? आज गुरुपौर्णिमा। साईबाबा आपल्या सर्वांचे गुरु नाही तर सद्गुरू देखील आहेत आणि आज शिर्डीच्या नगरीमध्ये लाखो साईभक्त जे साईबाबांना गुरु मानतात, अशा आपल्या गुरुच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। 3 दिवस हा उत्सव चालतो। लाखो करोडो साईभक्त शिर्डीमध्ये येतात आणि साईबाबांच्या चरणी या ठिकाणी लीन होत असतात। काल या ठिकाणी पहिला दिवस होता, आज मुख्य दिवस आहे। आज या ठिकाणी पारणाची सांगता झाली व संध्याकाळी साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये बसून त्या ठिकाणी साईबाबांची शोभायात्रा निघणार आहे आणि उद्या काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी होऊन हा उत्सव संपणार आहे। अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी नियोजन साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे। आजच्या शोभायात्रेमध्ये खास विविध ठिकाणावरून या ठिकाणी ब्रास बँड या ठिकाणी साईबाबांच्या रथासमोर वाजणार आहेत। अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरण शिर्डी शहरामध्ये झालेलं आहे। एकंदरीतच साईबाबा हे आमचे गुरु आहेत आणि आमच्या गुरुंना नतमस्तक होण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी बाबांच्या चरणी शिर्डीकरांची काय भावना आहे बाबांप्रती? कारण साईबाबांमुळे हे सगळे शिर्डीचं चित्र बदललंय। तुम्ही दररोज दर्शन घेता साईबाबांचं, मात्र आज दर्शन घेण्याचं काय महत्व? खरं तर बाबा म्हणून आम्ही आहोत। आज जे काही आहोत आम्ही, आमचं सर्व काही बाबा आहेत। बाबांमुळेच आमची या ठिकाणी सर्व समृद्धी आहे। जे काही आमच्या जीवनामध्ये आनंद आहे सगळ्या साईबाबांमुळे आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व शिर्डीकर नव्हे तर अनेक लाखो साईभक्त या ठिकाणी बाबांना आपलं सर्वस्व मानतात आणि ज्यांना आम्ही सर्वस्व मानतो ते आमचे गुरु आहेत, सद्गुरू आहेत। आणि आजच्या पवित्र दिवशी त्यांचं दर्शन घेण्याचा एक वेगळाच आनंद आहे, एक वेगळाच या मनामध्ये एक उल्हास आहे। आम्ही पहाटेच उठून या ठिकाणी त्याच्या काकड आरतीला आलो, मंगल स्नानाला थांबलो, शिर्डी माझी पंढरपूर आरती केली आणि प्रसाद घेऊन आपण जर बघितलं तर ही फक्त एकट्या त्यांची भावना नाही तर लाखो साई भक्तांची हीच भावना आहे। साईबाबा त्यांच्यासाठी सर्व काही आहेत आणि त्यांचं दर्शन आज घेण्याचं जे पुण्य आहे ते मिळवण्यासाठी आज लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। आज आलेल्या सगळ्या साई भक्तांना दर्शन मिळावं यासाठी रात्रभर साई मंदिर खुलं राहणार आहे। त्यामुळे रात्री जरी उशिरा तुम्ही शिर्डीत आलात तरी सुद्धा तुम्ही साईबाबांचं दर्शन शिर्डीमध्ये घेऊ शकता। हरीश, याचं काय माहितीसाठी धन्यवाद।